तर हा आपला कोल्हापुरी साज हा खानदानी पेहरावा आहे आणि महाराष्ट्रीयन आपल्या संस्कृतीत सगळ्यात जुना अलंकार म्हणून आहे आणि ह्याला दशावतार सुद्धा म्हणतात. ओके, दशावतारी. हा का कारण ह्याच्यावरती सगळे शुभचिन्ह असतात. जुन्यापासून तर नव्याकडे तसं बघायला हा चोकर टाइप मध्ये पण तुम्हाला हा बघायला भेटतो. हा आणि तुम्हाला ह्यात 40 ग्रॅम पासून तुम्हाला लॉंग मध्ये बघायला भेटतो. पण समजा आता डिझाईन वेगळी पाहिजे असेल तर आपण चेंज करू शकतो का? मोस्टली कसं चंदन पेंडंटची तुम्हाला डिझाईन चेंज करून घ्याल तर तुम्हाला मध्येच आहे. हे तुम्हाला 20 ग्रॅम मध्ये तुम्हाला पूर्ण अशी डिझाईन येऊन जाते. 20 ग्रॅम मध्ये आणि 20 ग्रॅम मध्ये तुम्हाला मोतींचं येऊन जातं. कल्चर स्वरूपाचे मोतींचा वापर केला आणि नाजूक दागिना आहे बघा हा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे ऑक्टोबर मध्ये सुरू झालेलं, इथे बघू शकता तुम्ही, पुना गाडगिळ ज्वेलर्स, जे की आहे आंबेगाव मध्ये. इथे या साईडला पाहू शकता तुम्ही, नवले ब्रिज कडून कात्रज चौकाकडे जाताना जो रोड आहे त्याच्या बरोबर डाव्या साईडला हे शॉप ओपन झालेलं आहे. माऊली सिरॅमिक आणि राजवीर हॉटेल त्याच्या बरोबर समोरच्या साईडला पुना गाडगिळ ज्वेलर्स आहे. तर इथे सुंदर सुंदर आपण आज दागिन्यांचं सर्व कलेक्शन बघणार आहोत. या सर्व दागिन्यांची मी तुम्हाला प्लेलिस्ट दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला सर्व दागिन्यांचे व्हरायटी बघता येणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट मंगळसूत्र, लॉंग मंगळसूत्र, बँगल्स आहेत, त्याबरोबरच नेकलेसचं कलेक्शन, चेन, पेंडंट, सर्व असं गोल्ड मधलं कलेक्शन बघायला मिळणार आहे. त्याबरोबरच नवीन असं सिल्वरचं संपूर्ण कलेक्शन आणि डायमंडचं सुद्धा कलेक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या पेजवरती असे भरपूर सारे पुना गाडगिळ ज्वेलर्सचे व्हिडिओज आहे. यामध्ये तुम्हाला चिंचवड मधलं, त्याबरोबरच लक्ष्मी रोडचे सुद्धा कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे. तर सध्या आता आंबेगाव, कात्रज या साईडचे जे लोक आहेत किंवा महिला आहेत त्यांच्यासाठीची ही ब्रांच आपण एक्सप्लोर केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओ मध्ये. तर आज आमच्या प्रेक्षकांना काय दाखवणार आहात तुम्ही? आज आपण नेकलेस आणि माळांची माहिती घेणार आहोत. ओके, मग त्यांना कमी वजनापासून आपण सुरुवात करूयात ना? ओके, चल. तर आज आपण सुंदर असं नेकलेसचं कलेक्शन बघणार आहोत. नवीन नवीन इथे तुम्हाला डिझाईन आणि व्हरायटी बघायला मिळत आहे. तर एकदा शॉपला नक्की व्हिजिट करा. संपूर्ण ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा डिटेल तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे. तर त्यात सगळ्यात पहिली ही कंठी माळ आहे. कंठी माळ किंवा ह्याला अष्टपैलू माळा सुद्धा म्हणतात. ओके, तुम्हाला ऍक्च्युली हे सिंगल लेअर मध्ये पण मिळेल, डबल लेअर मध्ये पण मिळेल आणि ट्रिपल लेअर मध्ये पण तुम्हाला हे मिळून जाईल. ओके, आपण घेऊ तसं मिळणार आहे. तुम्हाला जसं ज्या पदरी हवी असेल त्या पदर मध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके, आणि ह्याच्यावर तुम्हाला टोटल 8 एचएस बघायला भेटतात. त्यामुळे ह्याला अष्टपैलू मण्यांची माळा. ओके, हे कोणते मणी आहेत? हे अष्टपैलू मणी पण म्हणतात किंवा ह्याला कंठी मणी सुद्धा म्हणतात. कंठी मणी मधलं. ओके, बघा, कंठी मणी मधलं हे सिंगल लेअर मधली ही बघितलेली आहे माळ. याच्यामध्ये तुम्ही 2 पदरी 3 पदरी हव्या तेवढ्या पदर मध्ये हे करून मिळेल आपल्याला. आणि हे किती ग्रामची आहे ही सिंगल? साधारण ही 18 ग्रॅम मध्ये येते सिंगल लेअरची. ओके, आणि त्याची 24 इंच लेंथ आहे. 24 इंच. तुम्हाला जर डबल लेअरची पाहिजे असेल तर ती साधारण 35 ते 36 ग्रॅम मध्ये तुम्हाला मिळून जाते. ओके, तर त्यात हे दुसरी आहे, ह्याला जोंधळे मण्यांची माळा म्हणतात किंवा ह्याला साबदाना मणी सुद्धा असं म्हणतात. ही 2 लेअरची आहे. तुम्हाला यात सिंगल लेअर पण मिळून जाईल आणि डबलची पण आणि ट्रिपल लेअरची पण मिळून जाईल. ही 35 ग्रॅम मध्ये आणि 35 ग्रॅम आहे आणि 24 इंच याची लेंथ आहे. ओके, म्हणजे तुम्ही कसं डेली वेअर सुद्धा करू शकता. म्हणजे हे दोन्ही तुम्हाला डेली वेअर साठी पण. ओके, आणि जोंधळ्या मण्यामध्ये सिंगल पण येते ना? हा, सिंगल मणी तुम्हाला साधारण हे 18 ते 20 ग्रॅम मध्ये पण येऊन जाते. ओके, 2 लेअर असल्यामुळे हे 35 ग्रॅम आहे हे. बरोबर. त्यानंतर आपण पाहणार आहोत बकुळ हार, बकुळ फुलांचे माळा. त्यामुळे याला बकुळ हार असं नाव दिले. सुंदर असे नाजूक बकुळ फुलाची जशी डिझाईन आहे, घातल्यानंतर एकदम दिसायला सुंदर आणि सोबर असा हा दागिना आहे बघा. आणि सध्या ट्रेंडिंग असा हा बकुळ हार. याच्यामध्ये आपल्याला नेकलेस सुद्धा या डिझाईन मध्ये येतो. सगळ्यांच्या आवडतीस उतरणारा हा दागिना आहे. ह्यात तुम्हाला मोठे बकुळाचे फुलांचे पण मिळून जातात आणि छोटे बकुळ फुलांचे पण तुम्हाला यात मिळून जातात. ओके, आणि सगळ्यांचा असं लाडका दागिना आहे. भरपूर जणांची आवड आहे. म्हणजे नवीन पिढी सुद्धा
हा दागिना. ही माळा किंवा हा दागिना हा, पण घेतात, आवडीने घेतात. ओके, याचं किती वजन आहे? ह्याचं 23 ग्रॅम वजन आहे ओके, बघा फक्त 23 ग्रॅम आणि मध्ये. याची लेंथ पण जास्त आहे. याची 26 इंच लेंथ आहे. 26. आपण ते कमी जास्त करू शकतो ना आपल्याला लेंथ पण जसं हा त्या पाहिजे. 24 इंच 26 इंच असे स्टँडर्ड लेंथ असतात, त्या लेंथ ओके. वाईज आपण हे करू शकतो. ओके. नंतर पोहे हार आहे हा. पोहे हार. हा ओके. म्हणजे पोहे कसे पोहेचे, त्याच्या हा. डिझाईन मध्ये चपटी डिझाईन, ह्याला पोहे हार म्हणून असं नाव आहे. ओके. हे पण साधारण तुम्हाला 19-23 ग्रॅम मध्ये तुम्हाला एक सिंगल पदर मिळून जातो. बर. जर डबल लेअर पाहिजे असेल तर तुम्हाला तो 32 ते 35 ग्रॅम, आणि जर 3 लेअर पाहिजे असेल तर 55 ग्रॅम पर्यंत तुम्हाला येऊन जातो. पूर्ण भरून दिसतो तो 3 लेअर जर घेतला तुम्ही तर. ओके, बघा सुंदर असे हे बघा चपटे मणी आहेत, हे असे पोह्यांसारखे चपटे म्हणून त्याला पोहे हार म्हणतात. हे बघा तशामध्ये हा डबल लेअरचा. डबल लेअरचा तुम्हाला हे पाहायला भेटतो. ही व्हर्टिकल मण्यांची माळा आहे. व्हर्टिकल. ओके. म्हणजे ह्याला साईडने कट्स दिलेले असतात, हा, हा, हा. आडवे कट्स असतात, त्यामुळे याला व्हर्टिकल मण्यांची माळा असं म्हणतात. ओके. हे साधारण 24 इंच आणि हे 2 पदरी आहेत. हे 18 ग्रॅम तुम्हाला 2 पदर मिळून जाते. जर तुम्हाला सिंगल लेअरचा हवा असेल तर 10 ग्रॅम पासून पण तुम्हाला लाईट वेट मध्ये येऊन लाईट जातो. वेट मधले. हा बघा आणि सिंगल ह्याला मध्ये. हाय पॉलिश केलेलं असतं, जेणेकरून त्याचे जे फॅसेट्स आहेत ते एकदम शाईन होतात, हा, हाय हा, पॉलिश हा. असल्यामुळं. एवढं सुंदर असं आपण माळ्यांचं कलेक्शन कव्हर केलेलं आहे बघा. हे खूप छान छान अशा लाईट वेट मधल्या या सर्व माळा आहे, आणि डिझाईन पण एकदम छान आहे, सुंदर आणि सिंपल सोबर अशा दिसायला आहेत या. लक्ष्मी हार हा तुम्हाला विथ पेंडेंट सुद्धा येतो, कोइंबतुरी लक्ष्मी हार. ओके. आणि तुम्हाला ह्यात जर बिना पूर्ण माळ पाहिजे बिना पेंडेंटचं ते हा, पण हा. तुम्हाला येऊन जातं. पेंडेंट वाले ऍक्च्युली नवीन फॅशन आलेली, त्यामुळे पेंडेंट मध्ये पण येतात. हा, हा, हा. ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष्मीचं कॉइन्सची डिझाईन्स बघायला Design. भेटतात, आणि पेंडेंट वरती पण तुम्हाला लक्ष्मीची छापेली डिझाईन बघायला भेटते. ओके. आधी खरं तर हे आजी लोक वगैरे आपले वापरायचे असे, पण आता सध्या ट्रेंडमध्ये असल्यामुळे कॉलेज गोईंग मुली वगैरे सुद्धा वापरतात. खास करून काठपदर साड्या नऊवारी नेसल्यावरती हा पैठणीवर खूप पण छान लुक दिसतात. येतो. हे त्याच्यामध्ये मग असे अखंड गोल मध्ये माळामध्ये येतात, कॉइन्स आहेत. पेंडेंट वगैरे नाहीयेत. हा, हा. हे पण साधारण तुम्हाला 12 ग्रॅम पासून तुम्हाला बघायला भेटतात, बघायला. आणि त्याला मॅचिंग तुम्हाला इयरिंग्स पण असे बघून बघायला भेटतात. हे बघा असे डिझाईन्स पण आपल्याकडे मॅचिंग इयरिंग्स पण आहेत, लक्ष्मी हाराचे टॉप्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कॉइनचा पण येतो, आणि हा डबल कॉइनचा पण येतो, आणि सिंगल कॉइनचा पण तुम्हाला येऊन जातो. ह्यात त्याला मॅचिंग एकदम तुम्हाला सेट येऊन जातो त्याच्यामध्ये, आणि एकदम लाईट वेटच आहे, म्हणजे जास्त हेवी पण हेवी नाही. नाहीयेत. अगदी कमी वेट मधले हे सुंदर असं कलेक्शन आहे. नंतर परत मोहनमाळ म्हणून येते. मोहनमाळ. मोहनमाळ म्हणजे भरपूर लोकांनी पण ही वापरलेली पण असेल. हा, हा. खूप आवडते. आपला आजी अजून आपल्या आईंनी वगैरे पण भरपूर डिझाईन वापरलेली आहे. हो. ह्याच्यावरती तुम्हाला मोराचं पिसाऱ्याची ह्यात तुम्हाला डिझाईन्स पण आहेत. ओके. ह्यात पण तुम्हाला ऍक्च्युली खूप डीप मध्ये येते. जर तुम्हाला ह्यात 2 फिनिशिंग मध्ये येते, येलो मध्ये पण येते आणि एक टेम्पल मध्ये पण येते, म्हणजे गोकाक गेरू मध्ये पण तुम्हाला येऊन जाते. ह्याची पण स्टँडर्ड लेंथ 26 इंच असते, हा, हा. आणि 26 इंच मध्ये तुम्हाला बघायला भेटतं, आणि 24 ग्रॅम मध्ये पण तुम्हाला हे मिळून जातं. 24 ते 25 ग्रॅम मध्ये तुम्हाला येऊन जातं. ओके. खूप अशा आपण पारंपरिक दागिने कव्हर करत आहोत या व्हिडिओमध्ये. खूप सुंदर सुंदर आणि छान कलेक्शन आहे बघा. तर हा आपला कोल्हापुरी साज, हा खानदानी पेहरावा आहे, आणि महाराष्ट्रीयन आपल्या संस्कृतीत सगळ्यात जुना अलंकार म्हणून आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला 2 प्रकार बघायला भेटतात. एक म्हणजे ते तुम्हाला लाखीमध्ये पण बघायला येतो, आणि तुम्हाला भरीव सोन्यामध्ये पाहिजे असेल तुम्हाला भरीव सोन्यामध्ये पण तुम्हाला तो येऊन जातो. जर भरीव सोन्यामध्ये घ्यायचा असेल तर तुम्हाला जो 5 तोळ्यापासून म्हणजे 50 ग्रॅम्स पासून तुम्हाला पुढे येऊन जातो. हेवी वेट तो पूर्ण भरीव असतो. आणि जर लाखेमध्ये पाहिजे असेल तुम्हाला तो साधारण 25 ग्रॅम मध्ये पण येऊन जातो. आणि ह्याच्यावर गेरूचं फिनिशिंग असतं, म्हणजे ते एकदम रेखीव दिसतं. ओके. आणि ह्याला एक म्हणजे तुम्ही बघितलं तर हा तुम्हाला 2 लेअर्सचा येतो, विथ पदक आणि पेंडेंट पण आहे त्याच्यावर. आणि ह्याला दशावतार सुद्धा म्हणतात. ओके, दशावतारी. हा, का कारण ह्याच्यावरती सगळे शुभचिन्ह असतात, म्हणजे त्यात चंद्र आहे, सूर्य आहे, ताईत आहे,
मत्स्य आहे, वराह आहे, ओके. अजून नरसिंह आहे. म्हणजे याचे सगळे शुभ चिन्ह त्याच्यावरती त्याच्यामुळे दशावतार. कोरीव रेखीव काम केलं असतं, त्यामुळे दशावतार सुद्धा म्हणतात. ओके. आणि खानदानी पेहराव म्हणजे, आणि सध्याची खूप ट्रेंड सुद्धा आलेली आहे. म्हणजे भरपूर तुम्ही जर एकच दागिना घातल्यावरती पण एकदम पूर्ण लुक भरून दिसतो पूर्ण. आणि त्यात थोडस जुन्यापासून तर नव्याकडे तसं बघायला हा चोकर टाइप मध्ये पण तुम्हाला हा बघायला भेटतो. जे आधी लॉंग मध्ये तुम्ही बघितला असं, पण आता हा पण चोकर टाइप मध्ये म्हणजे शॉर्ट मध्ये पण तुम्हाला हा येऊन जातो. ओके. याचा वेट किती आहे? त्याचं साधारण तुम्हाला 45 ग्रॅम वजन आहे. 45. ओके. हा पूर्ण भरीव मध्ये येतो. ह्याला तुम्हाला ग्रीन आणि लाल रंगाचे तुम्हाला ह्यात स्टोन सुद्धा आहेत बघायला भेटतात. आणि पेंडंट सुद्धा एकदम असं एकदम मस्त, एकदम डिझाईन पण अशी एकदम फॅन्सी लुक दिलेला आहे थोडा याला. खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे. आपण पारंपरिक मस्त डिझाईन्स बघितले तर शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा. व्हिडिओमध्ये सगळे दागिने दाखवणं पॉसिबल नसतं. शॉपला व्हिजिट केल्यावरती तुम्हाला भरपूर सारे डिझाईन्स बघायला मिळतील. त्यानंतर आपण पाहणार आहोत चंदन हार म्हणून आहे. आपलं जे चंदनपुरी कलेक्शन आहे तर त्यामुळे याचं नाव चंदन हार असं पडलेलं आहे. ओके. आणि तुम्हाला ह्यात 40 ग्रॅम पासून तुम्हाला लॉंग मध्ये बघायला भेटतो. आणि 25 ग्रॅम मध्ये असं तुम्हाला शॉर्ट येऊन जातो. ओके. म्हणजे शॉर्ट आणि लॉंग असे दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये आहेत. ह्यात पूर्ण तुम्हाला मध्ये रव्याचं काम बघायला भेटेल. आणि असं पेंडंट सुद्धा त्याचं असं एकदम हेवी दिसतं. आणि आपण समजा आता डिझाईन वेगळी पाहिजे असेल तर आपण चेंज करू शकतो का? मोस्टली कसं चंदन पेंडंटची तुम्हाला डिझाईन चेंज करून मिळेल. तुम्हाला कस्टमाइज करायचा असेल तर करून सुद्धा मिळेल. आणि हा ऍक्च्युली मल्टीपर्पज यूज पण आहे. म्हणजे हा तुम्ही वेस्ट बेल्ट म्हणतो किंवा आपण जे कमरपट्टा म्हणतो, तुम्ही तसं पण हा यूज करू शकता. त्याला ऍडजस्टेबल कड्या पण दिलेला असतात. म्हणजे तुम्ही तसं नेकलेस प्लस तुम्ही वेस्ट बेल्ट म्हणजे कमरपट्टा पण तुम्ही हा यूज करू शकता. आणि जी सिरियल होती आपली झी मराठीवरती बानुबाईची सिरियल, तर त्या सिरियल मध्ये पण हा हाराचा वापर केलेला आहे. ओके. बघा 2 in 1 असा हा दागिना आहे पारंपरिक. खूपच सुंदर. आणि जुन्यापासून तर नव्यापर्यंत म्हणजे आजकाल म्हणजे यंग पिढी पण हा दागिना वापर करतात. न्यूली ब्राईड जे आहेत ते पण हा नेकलेस, लॉंग नेकलेस यूज करतात. बरोबर. गोल्ड मध्ये पण हा खूप सुंदर असा म्हणजे ब्रायडल लुक असतो तो पण याने कम्प्लीट होतो. बघा पूर्ण गळा त्यांनी पूर्ण भरून दिसतो लॉंग पेंडंट असल्यामुळे. तुम्हाला शॉर्ट आता शॉर्ट मध्ये पण तुम्हाला आहेच आपल्याकडे अवेलेबल. ओके. नंतर हा ऐश्वर्य हार म्हणून आहे. ह्याच्यावरती पूर्ण तुम्हाला रव्याचं काम बघायला भेटतं. ओके. आणि ह्याच्यावरती तुम्हाला जे पॅच आहेत मध्ये त्याच्यावरती तुम्हाला हाय फिनिशिंगचं पण तुम्हाला आणि तास काम पण तुम्हाला मिक्स कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला भेटतं. आणि हे 4 तोळ्यापासूनच आपल्याकडे पुढे आहे. लॉंग एकदम 22 इंच 24 इंच याची लेंथ आहे. आणि पारंपरिक खानदानी पेहरावा आहे. आणि एकदम घातल्यानंतर भरगच्च दिसणार आहे बघा. लुक एकदम असं मस्त दिसणार आहे. आणि तुम्हाला दुसरी कुठली ज्वेलरी याच्या वर घालायची आवश्यकता नाही. आणि याचं वेट किती म्हणाला? त्याचं 45 ग्रॅम्स आहे. तुम्हाला 40 ग्रॅम मध्ये पण तुम्हाला बघायला भेटतो. 40 ग्रॅम पासून पुढे तुम्हाला अवेलेबल होऊन जातं. 5 पदरी आहे ना हा येतो. 5 चेनचं आहे आणि कमल चेनचं यूज केलेला असतो याच्यावर. कमल चेन. ओके. म्हणजे चेन पण अशी टिकायला चांगली आहे. वाव. डिझाईन अपकमिंग डिझाईन आहे. पार्टी वेअर पण आहे. आणि तुम्हाला कमी वजनात जास्त तुम्हाला याचा लुक येतो. म्हणजे जास्त दिसते डिझाईन, ती जास्त हेवी वेट दिसते. कमी वेट मध्ये पण छान असं भरगच्च आहे बघा. गळा पूर्ण असं भरून जाणार आहे. आणि तुम्हाला याच्यात प्लस इयरिंग्स पण येणार आहेत. त्याचे टॉप सुद्धा तुम्हाला येणार आहेत सोबत जोड. आणि अशी जास्त हेवी नाही. 15 ग्रॅम पासून तुम्हाला याचे सेट्स तुम्हाला अवेलेबल आहेत आपल्या पीएनजीच्या सगळ्या ऑल ब्रांचेसला. आणि याचे किती आहे? त्याचं 19 ग्रॅम वजन आहे कानातलं सह. फक्त 19 ग्रॅम मध्ये बघा सुंदर नेकलेस प्लस इयरिंग्स असे आहेत बघा. ही पण डिझाइन तुम्हाला 25 ग्रॅम मध्ये तुम्हाला येऊन जातो विथ इयरिंग्स आहे. ह्याला पूर्ण आरी कटिंग आणि फिलिग्री वर्क केलेला असतं. तुम्ही पार्टी वेअर जरी केला तरी एकदम त्याचा लुक अट्रॅक्टिव्ह येतो. जशामध्ये हा साधारण 3 तोळ्यापर्यंत तुम्हाला येऊन जातो. 3 तोळे. ओके. दुबई पॅटर्न सुद्धा असं म्हणलं जातं.
दुबई पॅटर्न आहे. यंग जनरेशनला हा लवकर अट्रॅक्ट करतो. हा, बरोबर. आवडतीस असणारा दागिना आहे. याची किती आहे ग्रॅम? त्याचं 30 ग्रॅम वजन आहे 30 टोटल. ग्रॅम. विथ इयरिंग्स आहे. इयरिंग्स. जर तुम्हाला थोडंफार कस्टमाइज करायचं हा, असेल तरी इयरिंग्स पण मध्ये तर करू तुम्ही ते शकतो. पण मेक टू ऑर्डर करू शकतो. ओके. आता हे बघा, इयरिंग्स थोडी मोठी आहे, तर तुम्हाला थोडी शॉर्ट मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ते कस्टमाइज करून घेऊ शकता. किंवा तुमच्याकडे एखादी जर डिझाईन असेल तर ते आणून दाखवल्यावर पण ते कस्टमाइज करून मिळेल. मध्येच आहे ओके. हे तुम्हाला 20 ग्रॅम मध्ये तुम्हाला पूर्ण असे डिझाईन्स येऊन जाते. 20 ग्रॅम 20 ग्रॅम मध्ये. आणि ही पण तुम्हाला 25 ग्रॅम मध्ये येऊन जाते. ओके. पूर्ण याच्यावरती आरे कटिंगचं वर्क केलेलं असतं. हा हा. परंतु तुम्हाला ह्यात मॅट आणि हाय पॉलिशचे मिक्स कॉम्बिनेशन येऊन जातं, जेणेकरून ज्वेलरी घातल्यावर अशी उठून दिसते. उठून दिसते. आणि त्यानंतर असे आपल्याकडे लाईट वेट फॅन्सी आपण म्हणतो फॅन्सी हा, हा, हा. शॉर्ट नेकलेस येतात. तुम्हाला मोती कोरालचं मिक्स कॉम्बिनेशन दिसतं. ओके. ह्यात सुद्धा तुम्हाला मोतींची डिझाईन बघायला भेटते. हा हा. आणि हे पण एक कल्चर्ड मोतींचं स्वरूप आहे. म्हणजे चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला ह्यात मोती येऊन जातात. हे किती ग्रॅम पासून आहेत? जे मोती कोरलचे ते तुम्हाला 20 ग्रॅम मध्ये 20 इयरिंग्स येऊन जातं. ओके. आणि हे पण तुम्हाला तेवढेच म्हणजे 20 ग्रॅम मध्ये तुम्हाला ग्रॅम पर्यंत मोतींचं येऊन जातं. कल्चर्ड स्वरूपाचे मोतींचा वापर केला सुंदर आणि असा नाजूक दागिना आहे बघा हा. काठपदरच्या साडीवरती पण तुम्ही हा वेअर करू शकता. खूपच सुंदर आहेत बघा कलेक्शन. हे वाव कलेक्शन आहे. आणि मोतींची ज्वेलरीची फॅशन म्हणजे हो, ट्रेंडिंग चालूच असतात. म्हणजे मोत्यांचे बरोबर. बँगल्स कधीच आले, की. हो, तुम्हाला हो, टॉप्स आले, बरोबर. तुम्हाला पूर्ण त्याचा सेट येऊनच जातो. मंगळसूत्र पण येऊन जातं मोत्यांचं त्याच्या सुद्धा. मोत्यामध्ये. हो. ओके. म्हणजे पीएचच्या शाखेला तुम्ही विजिट दिल्यात तुम्हाला मोत्यांचं मंगळसूत्र सुद्धा तुम्हाला मिळून जातं. ओके. तर त्यानंतर मग हे शॉर्ट नेकलेस कलकत्ती वर्क मध्ये तुम्हाला बघायला भेटतात. कलकत्ती. पूर्ण हँडमेड डिझाईन असते. पूर्ण त्याची क्राफ्टमॅनशिप हँडमेड असते. ओके. आणि तुम्हाला ह्यात मायक्रो मध्ये म्हणजे रव्याचं काम, टिकल्याचं काम किंवा कोयरी तुम्हाला हा. ह्यात भरपूर प्रकारचे मिक्सचर तुम्हाला दागिन्यांमध्ये बघायला भेटतात. ओके. त्यानंतर ही एम्बॉस डिझाईन आहे. पूर्ण असं टिकल्यांचं वर्क केलेलं असतं ह्याच्यावर सुद्धा. आणि लाईट वेट असतात. म्हणजे 20 ग्रॅम 15 ग्रॅम 25 ग्रॅम ओके. तुम्हाला इयरिंग्स विदाउट इयरिंग्स येऊन जातं. आणि तुम्हाला ओकेशनली तुम्हाला एकदम म्हणजे सणावर तुम्ही हे घालू शकता. तुमच्याकडं जर येलोचं पूर्ण सेट असेल म्हणजे मंगळसूत्र बँगल्स त्याला इझिली गोष्ट होऊन जातं. हे मॅच होऊन जातं. आणि कलकत्तीमध्ये लॉंग मंगळसूत्र पण आहेत ना? हो, लॉंग मंगळसूत्र आहेत. मॅचिंग करायचं असेल नेकलेस प्लस मंगळसूत्र तर तसंही तुम्ही सेट पूर्ण करू हो, शकता. तुम्हाला मिळून जातो तशामध्ये. त्यानंतर एक अशी पण एक वेगळी आणि सुरेख डिझाईन आहे. गोफ पॅटर्न मध्ये म्हणतो आपण. तुम्ही मराठी सिरियल मध्ये सुद्धा बघितले असेल. त्याला मागून अशी गोपची चेन असते, पुढे त्याला असं पदक किंवा पेंडंट असतं एकदम असं जाड. वाव. हे किती ग्रॅम मध्ये येतात? ते तुम्हाला 23 ग्रॅम मध्ये हे बघायला भेटेल. 23 ग्रॅमचे 23 ग्रॅम पूर्ण आहे. आणि हे पण तुम्हाला 19 ग्रॅम म्हणजे 2 तोळ्याच्या आतच तुम्हाला 3 पदरी चेन मध्ये गोफ पॅटर्न तुम्हाला येऊन जातं. आणि चेन कशी जाड असल्यामुळे टिकायला सुद्धा मजबूत आहे. बरोबर. आणि तुम्हाला ट्रॅव्हलिंगला सुद्धा हे एकदम इझिली म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंगला पण घेऊन जाऊ शकता म्हणजे कुठं जायचं असेल तर. नंतर मग हे आपलं गोकाक कलेक्शन मध्ये लॉंग नेकलेस आहे. तुम्हाला ह्यात शॉर्ट मध्ये लॉंग दोन्ही तुम्हाला येऊन जातात. ओके. साधारण 100 ग्रॅम ह्याचं वेट आहे. दोन्ही मिळून नाही, फक्त जे लॉंग नेकलेस आहे त्याचं 100 ग्रॅम आहे. आणि जे शॉर्ट आहे त्याचं तुम्हाला 25 ग्रॅम वेट आहे त्याचं. ओके. वाव. 25 ग्रॅम मध्ये पण बघा असे एकदम हेवी वाटतोय तो. फक्त वेट त्याचा 25 ग्रॅमच आहे. पण दिसायला किती सुंदर आहे बघा नेकलेस. आणि पेंडेंट सुद्धा त्याचं एकदम भरगच्च आहे आणि डीप कार्विंग केलेलं आहे. आणि त्याचे जे कोटा स्टोन ते स्टोन जे लावलेले ते कोटा स्टोन म्हणजे चांगल्या क्वालिटीचे ते स्टोन्सचा वापर केलेला आहे. ओके. तुम्ही बघितलं तर ह्याला सुदर्शन मणी मध्ये फुलं, अजून साईडला कोयरी असे त्याला मिक्स कॉम्बिनेशनचं वर्क केलेलं आहे. आणि तुम्हाला मागून इथं गोंडा येतो. तुम्हाला जर चेन हवी असेल तर चेन मध्ये पण येऊन जातो. जर चेन नको असेल तर गोंडा ते तुम्ही ऍडजस्ट करू शकतात. त्यानंतर मग आपले 3 पदरी बकुळ हार आहे. ह्याला तुम्हाला असे ब्रॉचेस पण येतात जेणे की, आणि हे जे असतात हे जॉईंट आहेत म्हणजे हे काही तुमचे दुबडणार वगैरे पण नाही. तुम्ही घातलं ते काही फोल्ड वगैरे होणार नाही.
पूर्ण बकुळ हार आहे ना तो मोठा जो हो, आहे, तीन- तो long, तीन layerचा आहे. layerचा. आधी आपण बघितले सिंगल माळ बघितली बकुळची, सिंगल लेअर त्याच्यातला लॉंग मध्ये आहे. हो. आणि ह्याच्यावर तुम्हाला कॉम्बिनेशन म्हणजे मोहन माळाचे जे मणी असतात त्याचं हेत मिक्सचर तुम्हाला हे Okay, बघायला हा, हा, भेटतो. हा, हा. आणि गेरू मध्ये किंवा टेम्पल मध्ये असल्यामुळे तो एकदम असं सुरेख दिसतो, एकदम दिसतोय, रेखीव हा. दिसतो तो आणि एकदम. त्याचे इयरिंग्स पण खूप सुंदर दिलेत बघा. त्याचं किती वेट आहे पूर्ण बकुळहारचं? त्याचं 72 ग्रॅम वजन आहे. 72 ग्राम. वाव. तुम्हाला याचे इयरिंग्स हवे असतील तर आपण इयरिंग्स पण आपल्याकडे बकुळच्या याचे असतात. डिझाईन मध्ये बकुळ फुलांचे Okay. इयरिंग्स पण तुम्हाला यात येऊन जातात. Okay. त्यानंतर मग हा तुम्हाला कॉकअप मध्ये लॉंग हम्म. नेकलेस येऊन जातो. ओके. हे पूर्ण पण 3 तुम्हाला लेअर साधारण 6 लेयर्स म्हणजे 6 पदरी चेनचा वापर केलेला आहे. एका ह्याच्यात 2 लेयर्स आहेत. वरनं आहेत तुम्हाला साबदोना मणी प्लस कोहिरी पॅटर्न तुम्हाला ह्यात मिक्स कॉम्बिनेशन येतो वाव. आणि पूर्ण हेवी लुक देतो. हेवी लुक आहे. हो. आणि एथनिकल डिझाईन आहे म्हणजे गेरू म्हणजे साऊथ इंडियन लुक हा, देतो हा, पूर्ण हा. तुम्हाला त्यात. आणि सध्या इयरिंग्स पण किती छान आहे, नाजूक आणि खूप सुंदर आहेत बघा. इयरिंग्स मासे डिसेंट दिलेले आहेत. जर Decent. तुम्हाला जर मोठे हवे असतील ना हा, 15 ग्रॅम 20 ग्रॅमचे तर तुम्हाला ते पण येऊन जातात. जर लाईट वेट हवे असेल तर हे 6-7 ग्रॅमचे तुम्हाला झुमके येऊन जातात त्यात. ओके.